मुंबई महापालिकेच्या मासिक सभेतून विरोधकांनी सभात्याग केला। बहुमत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांची पुन्हा यामुळे नाचक्की झाली। चेंबूर अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडावा अशी विरोधकांची मागणी होती। मात्र महापौरांनी आधी नियमित कामकाज चालवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता हा सभात्याग झालेला पाहायला मिळाला। मुंबई महापालिकेच्या मासिक सभेतून विरोधकांनी सभात्याग केलेला आहे। बहुमत नसल्याने त्यामुळे सत्ताधाऱ्यांची पुन्हा नाचक्की झाली। चेंबूर अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडावा अशी विरोधकांकडून मागणी करण्यात आलेली होती। मात्र महापौरांनी आधी नियमित कामकाज चालावं असा जो आहे तो पवित्रा घेतला, त्यामुळे आता विरोधक कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। तुम्ही आग्रह मागितला आहे, त्या आग्रहाच्या नंतर तुम्ही रोलिंग दिवसेना देवना बिना तुम्ही पुढचा मुद्दा घेऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही विचारलो त्यांना की एमएस तुम्ही आन्सर करा, जवाब द्या की खरोखर महापौर खरा आहे, बरोबर आहे की आम्ही बरोबर आहे। त्या याने एमएसने आमच्यावर बघितलं पण नाही आणि ते गप्प झाले आणि विषय ते पुढे झाला। म्हणजे आज विरोधकांनी सत्ता पक्षाच्या अर्जंट बिझनेसच्या विषयावर त्यांना पराजित केलेला आहे। ही जी चेंबूरची घटना घडली आहे त्याच्यावरती जो अहवाल आलाय त्यावरती सर्व सन्माननीय सदस्यांना आपलं मत त्या ठिकाणी मांडायचं होतं। तो कुठेही त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी पूर्वीला जे पुकारलं पाहिजे होतं, सभागृह सुरू होता याची चर्चा झाली पाहिजे होती, ते कुठेही झालेली दिसली नाही। पण सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी यूबी अर्जंट बिझनेस हे जे महत्त्वाचे विषय आहेत, जे विकासकांचे विषय असतात, ते विषय त्या ठिकाणी यूबी म्हणून त्यांना घ्यायचे होते। यूबी म्हटलं की तुम्हाला 2/3 की त्या ठिकाणी मेजॉरिटी लागते। ही मेजॉरिटी ही सत्ताधाऱ्यांकडे नाहीये। तेव्हा चेंबूर अहवालावर हरकतीच्या मुद्द्यावरून हे आता विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। ईशान देशमुख आपल्यासोबत आहे। ईशान, काय प्रकार घडला? पण काय सांगा आश्रय काय झालं दिली नाहीये, ते चुकीची होती की आमची मागणी चुकीची होती एवढा विचारायचं आहे। आणि आता काय सांगतायत ईशान, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? जे नियमावरती बोट ठेवून जी करत होतो ते नियमाच्या पुस्तकामध्ये आहे, ते आम्हाला दाखवायचं आहे म्हटलं। आणि म्हणून तेव्हा मुंबई महापालिकेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। चेंबूर अहवालावरून हरकतीचा मुद्दा मांडण्याची मागणी तशी विरोधकांनी केलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।